नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज आपण बघणार आहोत घोसाळीमध्ये करंदी, सुकी करंदी। इथे आधी मी कढईत एक पळी मोठी तेल घेतलेलं आहे, लसूण घालते। लसूण आपला लाल झालेला आहे चांगला। मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले, ते हलके पण मऊसूद लालसर करून घ्यायचे। थोडीशी कांद्यावरती आपण मस्त अशी कोथिंबीर टाकूया। इथे मी करंदी स्वच्छ धुवून आणि अशी घेतलेली आहे। ते म्हणतात ना, कुठल्याही पदार्थाला मच्छीचा वास असेल ना थोडासा, तरी 2 भाग जास्तच जातात। जास्त नाही मी घातले करंदी, थोडीशी घातलेली आहे। हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण आहे घरी बनवलेलं। आमचा घरगुती मसाला। मसाला तुम्हाला हवा असेल तर नक्की मला DM करा। आमची मल्हार मसाले म्हणून आम्ही मसाले विकतो। चवीप्रमाणे मीठ। ही घोसाळी पाव किलोच्या थोडी जास्तच होती, 4-5 होती घोसाळी। ती पूर्ण मी बारीक चिरून आपण ह्यात घालूया। पाणी घालायचं नाहीये, घोसाळीला पाणी सुटणार आहे, त्याच्यातच ती बरोबर शिजणार। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि हो, मीठ थोडं बेतानीच टाका, पण घोसाळी आपल्याला वाटेल एवढी मोठी भाजी आहे, पण नाही, घोसाळी आकसणार, कमी होणार। झाकण मारून आपण शिजून द्यायचंय। मग मी कोकम घालणार आहे, आमसूल आपली। झाकण काढून बघूया आपण। ही बघा, मस्त आपल्या भाजीला अशी छान अशी पाणी सुटलेलं। तुम्ही करंदी, सुक्या करंदीमध्ये काय घालून करता भाजी ते नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि हा, ही भाजी ना अशी आता आपण आमसूला घालूया, भाकरी बरोबर, गरम गरम भाताबरोबर, असं तसं खायला कोणाकोणाला आवडतं, असं चोळून खायला भाताबरोबर अशी भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा मला। तर इथे आपली भाजी अशी तयार झालेली आहे, करंदीची घोसाळी घालून। मस्त वेगळी कोथिंबीर घालूया, भाजी खायला तयार आहे।